शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण विष्णू पुराणातले 4 अध्याय ऐकले. आता 5वा अध्याय ऐकूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. मैत्री यांनी विचारले, देव, ऋषी, पित्तर, दानव, मनुष्य, तीर्थ, वृक्ष तसेच जमीन, पाणी, आकाश यामध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांची रचना ब्रह्मदेवाने कशी केली? अध्याय 5व्यातला आहे हे वर्णन. पराशर म्हणाले, ते वर्णन करतो ते तू सावधपणाने ऐक. पूर्वीच्या कल्पांमध्ये सृष्टी कशी निर्माण झाली होती त्यामध्ये त्याचा विचार करीत करीत ब्रह्मदेवाने अबुद्धीपासून अंधाराने युक्त असलेल्या सर्ग निर्माण केला. अर्थात त्याने अंधार, मोह, महामोह, तमिश्र, अंधत्व, तमिश्र अशा पंचपरमा अविद्या निर्माण केला. त्यापासून 5 प्रकारची सृष्टी प्रकट झाली. ब्रह्मदेवा सुरुवात अचल गोष्टींची सृष्टी तयार केली. सृष्टीच्या निर्मितीचा हा भाग मुख्य सर्ग या नावाने ओळखला जातो. ही अचल सृष्टी कार्यसाधना करण्यास असमर्थ आहे असे पाहून ब्रह्मदेवाने दुसऱ्या सृष्टी प्रकाराची कल्पना केली. हा भाग तियर्क श्रोता या नावाने ओळखला जातो. यात तियर्कश जीव निर्माण झाले. ब्रह्मदेवाने त्यानंतर देवसर्गामध्ये सात्विक जीव निर्माण केले. ही रचना कार्यक्षम झाली आहे असे पाहून त्यास समाधान झाले. त्याचप्रमाणे त्यांनी मायेने मनुष्याची रचना केली. मनुष्याप्रमाणमध्ये तम व रजगुणाचा उद्रेक प्रामुख्याने हा होत होता, त्यामुळे ते दुःखी होत होते. 5 प्रकृत वैकृत, 3 प्राकृत सर्ग आणि अशा प्रकारे 8 सर्ग त्यांनी निर्माण केले. 8 सर्ग निर्माण केले आणि सनत कुमारचा सर्ग 9वा आहे. हे सर्व सर्ग म्हणजे जगाचा मूल हेतू आहेत. देव, असुर, पित्तर व मानव या 4 प्रकारच्या प्रजेची रचना करण्यासाठी ब्रह्मदेव आपल्या शरीराची योजना करतात. त्याच्या ध्यानाने ती प्रजा उत्पन्न होते, म्हणून ती मानस पूजा होय. अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा प्रजापतीने केल्यावर त्याच्यामध्ये तमोगुणाचे प्रारब्ध झाले, त्यामुळे त्याच्या जांगेतून असुर उत्पन्न झाले. नंतर त्याने तमोगुणाचा त्याग केला, त्यातूनच रात्र निर्माण झाले. यानंतर सत्वगुणाचे प्रारब्ध झाले, तेव्हा त्यांच्या मुखातून सत्वगुणाने युक्त देव निर्माण झाले. जेव्हा त्याने सत्वगुणाचा त्याग केला तेव्हा तो दिवस बनला. म्हणूनच रात्री असुरांचा प्रभाव असतो आणि दिवसा देवांचा प्रभाव वाढलेला असतो. नंतर ब्रह्मदेवाने सत्व मात्रात्मक 9वा देह धारण करून आपल्या बगलेतून पितरांना निर्माण केले आणि तो देह त्याग केला. त्यापासून संध्याकाळ निर्माण झाली. आता त्याने रजोगुणाने युक्त 9वा देह धारण केला. त्यापासून मानव सृष्टी झाले. त्याने हा देहाचा त्याग केल्यावर त्याचे चांदणे बनले. हे मैत्रिया, म्हणूनच संध्याकाळी प्रांतकाळी पित्तर प्रबल असतात. अशा रीतीने 3 गुणाच्या आश्रयाने ज्योत्स्ना, रात्री, दिवसा आणि संध्या ही 4 स्वरूपे ब्रह्मदेवाची शरीरे होय. त्यावेळेनंतर नवीन देह धारण करून ब्रह्मदेवाला भूक व रोगाने ग्रासले. त्यांनी कुरूप, दाढी व केस वाढवले, प्राणी निर्माण केले. तेव्हा ते त्यालाच खायला धावून आले. रक्षताम असे प्रभू उद्गारले, त्यामुळे या प्राण्यांचे नाव राक्षस असे पडले. त्यांची प्रवृत्ती इतर प्राण्यांना खाण्याची झाली. त्यांच्यापासून प्रभूचे रक्षण करावयास जे प्राणी निर्माण झाले त्यांना यक्ष असे नाव पडले. या घटनेच्या वेळीच प्रभूच्या डोक्यावरचे केस खाली गळून पडले, तेव्हा त्यांच्या डोक्यावर चढले. अशा प्रकारे जे सरपटलेले ते सर्प निर्माण झाले. भुऱ्या रंगाचे, उग्र स्वभावाचे, मांसाहारी अशा शरीरापासून गंधर्व उत्पन्न झाले. ते गो म्हणजे वाक्य व गीतेचे अध्ययन, उच्चारण, गायन करीतच जन्मले, म्हणून त्यांना गंधर्व असे नाव पडले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृजन शक्तीने प्रेरित होऊन पक्षी, बकरे, गायी, घोडे, हत्ती, हरणे, उंट अशा अनेक प्राण्यांची प्रजा निर्माण केली. त्यांच्या रोदामधून वनस्पती निर्माण झाल्या. अशा प्रकारे रानटी प्राणी, जलचर, माणस आले आणि म्हणजे ग्राम्य पशु ब्रह्मदेवाने निर्माण केले. त्यानंतर त्यांनी ऋग्वेद, गायत्री, त्रिस्तोत्रम, रतंतर, अग्निहोष्टम, यजुर्वेद, पंचदक्ष, त्रिपुष्टम, छंदस्तोम आणि तृहस्तोम उखत्त आपल्या तोंडातून निर्माण केले. तसेच सामदेव, 17 जगती, छंदस्तोत्रम, वैरम, अतिरात्री यांची रचना पश्चिम मुखातून केली. उत्तर मुखातून अनुष्टम, छंदस्तोम, अर्थवेद, स्तोत्रम, संस्था आणि वैराज्य सृष्टी निर्माण केली. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक सृष्टी निर्माण केल्या. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक लहान मोठ्या सजीवाची निर्मिती केली. स्थावर जंगम जग रचले. लहान
मोठ्या सजीवाची निर्मिती केली. स्थावर जंगम रचले, नित्य अनित्य रचना केली. पूर्वीच्या सृष्टीत जशी ज्यांनी कर्म केली होती तशी फळे त्यांना मिळू लागली. त्या जीवांना हिंसा, अहिंसा, कोमल, कठोर, सत्य, असत्य असे भाव प्राप्त होऊ लागले आणि त्यातच ते गुरफटू लागले. त्या सर्व सजीवाच्या उपजीविकेसाठी विधात्याने योजना निर्माण करून ठेवल्या, त्यांची कार्य ठरवून दिली. ऋतू बदलल्यानंतर जशी नवीन ऋतूची चिन्हे दिसू लागतात त्याचप्रमाणे नवीन युग सुरू झाल्यावर तऱ्हेतऱ्हेचे प्राणी मात्रा दिसू लागतात. निर्मितीच्या शक्तीने युक्त होऊन ब्रह्मदेवच त्यांची निर्मिती करतात. अशा प्रकारे हा 5व्या अध्यायात ब्रह्मदेवाच्या शरीरातून काय प्रकट झाले आणि कसे प्रकट झाले ते वर्णन केलेले आहे. आता 6व्या अध्यायात 4 वर्णनांची निर्मिती कशी झाली या व्हिडिओद्वारे 5 आणि 6वा अध्याय आहे. मैत्री म्हणाले, मग माणसांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना कोणत्या गुणांनी युक्त करून ब्रह्मदेवाने वर्णाची रचना केली. पराशर म्हणाले, ब्रह्मदेवाच्या तोंडातून सर्वप्रथम सत्वगुणांनी युक्त प्राण्यांनी जन्म घेतला. त्यांच्या छातीपासून रजोगुणांनी युक्त प्रजा निर्माण झाली आणि त्यांच्या पायापासून तम प्रधान प्राणी जन्मले. हे सर्व मिळून 4 वर्ण बनले. त्यांचे मुख, छाती, पोट आणि पाय यापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्णन झाले. त्यांनी यज्ञाने साधित होऊन केले होते. अशा प्रकारचे यज्ञ आपल्या धर्माशी संलग्न आचरण करणाऱ्या आणि चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माणसामुळे फलदायी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जी 4 वर्णांची रचना केली होती ती शुद्ध आचरल्याने संपन्न बाधाविरहित कार्य करणाऱ्या प्रजेचीच रचना होते. कारण शुद्ध मन व शुद्ध अंतकरण यामध्ये भगवंत असल्यामुळे शुद्ध ज्ञानाची निर्माण होते. भगवंताच्या कालस्वरूप अंशामुळे या प्रजेत अधर्म घडतो. त्याच्या या तमोमय लोभामुळे थोडे थोडे करून मोठा भयंकर पापाचा साठा होतो. त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये सहज फळ मिळत नाही. सिद्धी क्षीण होतात आणि ते नाना प्रकारच्या दुःखांनी दुःखी होतात. त्यामुळे ते माणसांनी झाडे, डोंगर या पाण्यांच्या जवळ निवारा शोधला. नंतर कृत्रिम किल्ले, शहरे आदी रचली. अशा प्रकारे आपल्या रक्षणाची योजना त्यांनी केली. तसेच शेती, हस्तकला अशा उदरनिर्वाहाच्या गोष्टी शोधून काढल्या. हे महात्मे मैत्रिया, ज्याच्या अंतकरणातून या कालरूप पापबिंदूची वाढ होते आणि जे यज्ञाकडे लक्ष देत नाही ते दुरात्मा अतिशय कुटील मानले जातात. प्रजापतीने अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारची लोकांची निरनिराळ्या कार्यात योजना केली. त्यांनी सर्व वर्णे, आश्रमणे धार्मिक आचरण करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कर्तव्याचे निरूपण केले. चांगल्या लोकांसाठी त्याने चांगले स्थाने व वाईट लोकांसाठी नरकादी वाईट स्थाने योजून ठेवली. अशा प्रकारे विष्णू पुराणातील 5 आणि 6 हे अध्याय मी तुम्हाला सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे 5 आणि 6 हे अध्याय विष्णू पुराणातील आवडले असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. षटतिला एकादशी येत आहे, तर षटतिला याचा अर्थ आहे 6 प्रकारचे व्यंजन. 6 प्रकारने कशी आपण तिळाची म्हणजे तिळाने आपण कसे आपण त्याचे यूज करू शकतो. 6 प्रकार म्हणजे कसे काय आहेत, तर तिळाने स्नान करायचे, तिळाचे ओबटन, तिळाचे दान, तिळाचे हवन, तिळाचे नैवेद्य. अशा प्रकारे आपण षटतिला एकादशीच्या दिवशी जेवढे तिळाचं आपण दान धर्म पुण्य केलं तेवढे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. तिळ एकादशी हे व्रत मोठे मोठे पापांचा नाश करणारी आहे, ब्रह्महत्येसारखे पापांचे नाश करणारी आहे. तर विष्णू पुराण हे एकादशीच्या दिवशी श्रवण पठण केल्याने सर्व पापांचा नाश होतो, विष्णू लोकाची प्राप्ती होते. शालिनी भक्तिसागर कथावर विष्णू पुराण चालू आहे, तर शालिनी भक्तिसागरवर देवी भागवत पुराण चालू आहे. तर शालिनी भक्तिसागर या चॅनलचा बी देवी भागवत पुराणासाठी लाभ घ्यावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.